नमस्कार, सुप्रभात. तर आज राईडचा 4था दिवस आहे. आम्ही काल सगळं आवरून झोपलो, फ्रेश वगैरे झालो. आज काय शिमल्यालाच जायचं आहे. 110 किलोमीटर आहे. त्यामुळे आम्ही सावकाश आहोत. काय रायडिंग गिअर वगैरे काही घातले नाही आहेत. वाटेत घाटात वगैरे थोडी आम्हाला धमाल एन्जॉय मस्ती करायची आहे. त्यामुळे नॉर्मली कपडे घालून सगळं गाडीला सामान वगैरे बांधून ओकेमध्ये सगळं करून आम्ही आज शिमल्याला निघालो आहे. आणि इथे बाजूला पंजाबी लोकांचा काहीतरी सण आहे, दर महिन्यात असतो तो. त्यामुळे सगळं प्रसाद वाटप वगैरे चालू आहे. त्याच्यामुळे ते थोडं खाल्लं, त्याच्यामुळे पोटाला जरा आधार मिळाला आहे. तर आता फायनली शिमल्याला जायला निघणार. तर सुरुवात करूया आजच्या राईडची. चला तर मग आपल्या नेहमीप्रमाणे चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया. तर ठरल्याप्रमाणे राईडला सुरुवात झालेली आहे. ॲक्च्युली चंदीगडच्या अलीकडे एक शिमला फाटा आहे, तिकडनं आम्ही निघालो आहे शिमल्याला जायला. तर शिमला आम्हाला आत्ता दाखवतं आहे 93 किलोमीटर इथून. म्हणजे आम्ही साधारण 10-12 किलोमीटर क्रॉस केलं आहे आता. आणि ट्रॅफिक लागायला हळूहळू सुरुवात झालेली आहे शिमल्यातली. आणि म्हणजे आज रविवार पण आहे, त्यामुळे थोडं ट्रॅफिक मिळणार आम्हाला. शनिवार रविवार असल्यामुळे इथली जवळपासची लोक गरमी असल्यामुळे शिमल्याला थोडी थंड हवेत जात आहेत फोटो वगैरे काढायला, जसं आपल्याकडे महाबळेश्वर आहे. पण छान आहे, आत्तापर्यंतचा प्रवास पण छान झाला. रोड चांगले आहेतच. आणि त्यामुळे काल तर काय आम्हाला कंटाळा बिलकुल आलाच नाही. आज पण भारी आहे, रोड चांगले आहेत. इथे बाजूला मस्त जरा अगदीच भूक लागली होती, पण तिथे प्रसाद वाटप चालूच होतं. शीख म्हणजे पंजाबी लोकांचं, सरदारजी लोकांचं मस्त शिरा आणि हरभरे म्हणजे चणे खाल्लेले आम्ही एक द्रोणभर. आणि मस्त ज्यूस पी आलो, त्याच्यामुळे फुल आम्हाला एनर्जी आलेली आहे. तर शौनक म्हटला मी काय साधे कपडे वगैरे घालणार नाही, रायडिंगचा सूटवरच जाणार. त्याला सांगितलं आम्ही, अरे 100 किलोमीटर जायचंय तर कशाला रायडिंग घालतोय. आम्ही सगळ्यांनी काढून ठेवलेले आहेत. तो म्हटला नाही मी रायडिंगच घालणार. म्हटलं ठीक आहे, तुझी इच्छा. आम्ही सगळ्यांनी साधे ड्रेस घातलेले आहेत. वाटेत थांबणार, फोटोग्राफी व्हिडिओग्राफी धमाल मस्ती एन्जॉय वगैरे करायला थांबणारच आहोत. आमचा मित्र अजून यायचाच आहे, तो जयपूरपर्यंत आलेला आहे. आज रात्री चंदीगड किंवा शिमल्याला आम्हाला भेटेल. तर आम्ही शिमल्यामध्ये आज रात्री स्टे करू, उद्या तिकडे हॉल्ट करणार आराम जरा, काय खरेदी वगैरे थोडीफार शॉपिंग. तोपर्यंत तो आम्हाला जॉईन होईल तिकडेच. करता थोड्या वेळानंतर एक साधारण 10-15 किलोमीटर झाले की मस्त घाट रस्ता चालू होईल. छान फुल एन्जॉय मस्ती, गाडी चालवायला पण मजा येणार. आणि रस्ता पण चांगलाच आहे. आणि खूप लोक आता चाललेले आहेत हळूहळू शिमल्याला. आणि आज रविवार पण आहे, लोकांना सुट्टी असते, त्याच्यामुळे जात आहेत फिरायला मस्त. बघूया आम्हाला कोण कोण तिथे आमच्या परिचयाची ओळखीची मिळत आहेत, महाराष्ट्रातली, इकडची तिकडची. आणि काही नवीन असे सोलो राईड वगैरे आलेले असतात. जसं की काल एक आम्हाला भेटला, एक थोडा वेळ आमच्याबरोबर होता जेवायला. आमच्या रूममध्ये पण होताच राहायला. 2 रूम घेतले होते आम्ही. आणि आज तो सकाळी उठून 5:30ला निघाला लेहसाठी असं. तर एक भारी वाटतं, मी सांगतो तुम्हाला कसं आहे, एक भारी वाटतं. पण लोक आपल्याला भेटतात. अशोक सरांचं एक वाक्य आहे कुठल्या तरी एका पिक्चरमध्ये, जरा बाहेर पडा, आजूबाजूचे चेहरे बघा, निसर्गाकडे बघा, ओळखी होतील, 4 लोक भेटतील, अनोळखी रस्त्याने जा. ते मला ॲक्च्युली या ट्रिपमध्ये मला ते मी एन्जॉय करतोय, मी अनुभवतोय. आणि मला ते आठवलं, ते हे म्हणजे अशोक सरांचा जो पिक्चरमधला जो डायलॉग आहे आत्ता मी सांगितला, तो मला आठवला ॲक्च्युली. पण खरंच सांगतो, बाहेर पडल्याशिवाय काय नाही. बाकी संसार आहे, नोकरी धंदा रोजचा आहे, जसा वेळ मिळेल तसं फिरायचं. एवढं भारी वाटतं ना. लोक ओळखीचे होतात, आजूबाजूची ओळख होते, माहिती होते. मेन म्हणजे थोडं जनरल नॉलेज वाढतं आपलं. खूप भारी वाटतं. पण जिंदगी एक सफर है सुहाना, कल क्या क्या होगा कैसे किसने जाना. जिंदगी एक सफर है सुहाना, कल क्या होगा कैसे किसने जाना. उल्ले 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 उल्ले
खरं आहे यार, हे गाणं पण अशी ना वेगवेगळी गाणी आठवतात. ते आपलं आयुष्य एक सुंदर असं सफरीवर आहे छानपैकी. उद्या काय होईल कोणाला माहिती राव. आजचा दिवस मस्त एन्जॉय करून घ्यायचा आपल्यासारखा. वेळ मिळाला चला फिरायला. फक्त मित्र पण तसे पाहिजेत येणारे, नाही तर काल विचारा त्यांनी ठरवलं एवढं आपण 4-5 जण जाऊ. आयत्या वेळी ते म्हटले नाही जमणार, थोडा प्रॉब्लेम झाला, हे झाला. ठीक आहे, आयुष्य आहे, प्रॉब्लेम कोणाला नाही कोणाला येत असतात, ते काही सांगून येत नाहीत. पण त्या सर्व संकटांवर मात करूनच शेवटी बाहेर पडायचं भावांनो. नाही तर काय, शिक्षण आहे नको नको शिकायचंय, डिग्री घ्यायचे, मग नोकरी आहे नको नको, मग संसार आहे, मग मुलं आहेत, मग बायको आहे. अरे मग आपण स्वतःसाठी वेळ कधी काढायचा, जगणार कधी, असं पण होतं ना. जिंदगी जिंदगी हाँ जिंदगी, दोस्त की नजरियादार में हंसी मेरी जिंदगी. हिमाचल प्रदेश में आपका सबका स्वागत है भाई और बहनों. तर जस्ट 1 किलोमीटर पूर्वी हिमाचल प्रदेशमध्ये आम्ही एंट्री केलेली आहे. तर बाय बाय चंदीगड, वेलकम टू हिमाचल प्रदेश. आणि ट्रॅफिक लागायला सुरुवात झालेलीच आहे. ओहो काय ते डोंगर, एक नंबर व्ह्यू आहे मित्रांनो. मस्त वेडी वाकडी वळणे, छान निसर्ग सौंदर्य, एक नंबर वाटते मित्रांनो. आज मन सकाळपासूनच प्रसन्न आहे, कारण आम्ही निघालो ऍक्च्युली उशिरा. आतला वाजले 11:15. अरे यार हे बघा, हे स्वतः जात नाही, दुसऱ्याला पण जायला देत नाही यार. हे पोलीस मामा इथे कशाला आले यार. आयला आमचं नाट हेच खराब आहे यार. चांगला रोड जो भेटला की जो ट्रॅफिक लागतं इथे. हे 4 व्हीलरवाले ना साईड पण देत नाही यार, सगळं फुल करून टाकतायत. हो हो, टोल वगैरे आहे की काय. चला यार, फायनली जागा मिळाली. कडेकडेने बाजूबाजूने बघत बघत सावकाश सावकाश आता असं मी जाणार आहे. आमचे रायडर लोक पुढे गेले. हा शौनक तरी दिसला. एवढं ट्रॅफिक काय यार, रविवार म्हणून का, विचारलं पाहिजे कोणाला तरी. गाडी इथूनच आपल्याला थोडी सुरुवात करायची भावांनो. तर माझ्यासोबत तुम्ही पण आनंद घ्या. सावकाश जाणार आहे मी, काही घाई गडबड नाही, कारण माझ्याकडे जरा लोडेड आहे माझी बाईक, आमची राणी. तर रायडिंग गिअरचं थोडंसं सामान वाढलंय आणि प्लस टॉप बॉक्स आहे. समजा टॉप बॉक्सला काही झालं तर मला तो इथे ठेवावा लागणार आहे. ॲक्च्युली काही सामान नाही आहे, फक्त रेनकोट आहे, एक रायनर ठेवला आहे शूजचा. बाकी थोडासा फार खाऊ आहे. काय लेह लडाखला काय खायला वगैरे नाही मिळालं आम्हाला, तर खजूर राजगिरा लाडू वगैरे असं घेऊन ठेवलंय. तर बघू. फुल ट्रॅफिक आहे यार, पण भारी भारी व्ह्यू आहे यार. आजूबाजूला छान डोंगर, डोंगरावरती घरं. बघा भावांनो, तुम्हाला यायला जमलं नाही तर जिथे आज तिथून आनंद लुटा. भारी आहे. तर एवढी मजा येते ना गाडी चालवायला. वेडी वाकडी वळणे, बघा सगळे समोर रायडर इकडनं जात आहेत तिकडनं येत आहेत. खूप मजा येते गाडी चालवायला. माझी थोडी लोडेड आहे, त्याच्यामुळे मी जरा सावकाश जातोय. कारण जरा हे अख्ख्या भारतात बघितलं ना तर जे जोर आहे ब्रिजवर ना ते कोणालाच जमत नाही. सगळे इंजिनियर फुकट आहेत त्यासमोर. म्हटलं महाराष्ट्र तरी भानगड आहे की काय. नाहीच. आतापर्यंत ज्या ज्या ब्रिजवर जोडजोड ज्यांनी कामं केले ना कोणालाच जमत नाही बाबा. नुसतं आपटायलाच होतं गाडी, खालीवर खालीवर खालीवर. ते आमचे सर्व रायडर. आमचा एक शौनक सोडला तर आम्ही सगळ्यांनी साधे कपडे घातलेत. तन्मयने ब्लॅक शर्ट घातलाय, त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल रायडिंग आहे की काय, पण नाही, तसं नाही. पण एक बघा वेडी वाकडी वळणे, असली गाडी चालवायला मजा येते. तुम्हाला समोर व्ह्यू दिसत असेलच, सगळे डोंगर. समोर आता रिकाम आहे जरा, पण भारी आहे. एके ठिकाणी जरा थांबलो तो पाणी प्यायला, पण फुल सिटी आहे त्यामुळे काय पेट्रोलची वगैरे भानगड नाही. आम्ही खाली चंदीगडलाच पेट्रोल भरलंय, त्यामुळे बघा समोर
व्यवस्थित पेट्रोल मिळतंय, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. पुढे पुढे काय जसं अपडेट असेल तर तसं तुम्हाला मी सांगत राहीनच. पण बघा काय व्ह्यू आहे समोर, मस्तपैकी छान. हा 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 हा, ही गाडी चालवण्यात मजा आहे ना. त्यात CB 350 सारखी वजनदार गाडी, फुल्ली लोडेड, असलं पिकअप घेते ना यार. तिसऱ्या गेअरवर जबरी गाडी पळते माझी. ऍक्च्युली मला ब्लॉग बनवायचे, चालता चालता तुमच्याशी बोलायचंय. तुम्हाला शिमल्यातला रोड दाखवायचा आहे, घाट रोड वगैरे सगळं आजूबाजूचं सौंदर्य सर्व दाखवायचंय. त्यामुळे मी स्लो जातोय, नाही तर ह्यांना मागे काढलं असतं मी. हे बघा सगळे कपल छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, दिल्ली इकडनं सगळे येत आहेत आणि आम्ही सगळे एकटे आहोत. मी माझ्या बायकोला जरा खूप मिस करतोय. तिला म्हटलं होतं बॉसनं वगैरे विचारून सुट्टी घे 7-8 दिवस आणि आम्हाला फ्लाईटने किंवा ट्रेनने दिल्लीला जॉईन हो, तिथून मग आपण मस्त फिरू किंवा लेह वगैरे सगळं फिरू. परत तू जाऊ शकतेस किंवा माझ्याबरोबर येऊ शकतेस. तर लव्ह यू बायको, तुला मी खूप मिस करतोय. तू नाही येस, तू पाहिजे होतीस. असो, आपण नंतर येऊ पण फिरायला. पण खरं सांगतो मित्रांनो, हे जे फिरण्यात मजा आहे ना, बघा जबरी व्ह्यू आहे, पूर्ण छान वाटतंय. आणि जसं तसं आम्ही वरती चाललोय तसा तसा थोडासा हवेत गारवा येतोय. आत्ता साधारण 1 वाजायला आलेला आहे आणि गरम काय होत नाही, ऊन पडलंय, पण थोडा थंडावा आहे हवेत. 1-3 दिवसापेक्षा बराचसा खूप थंडावा आहे. आणि झाडी जी आहे ना, उंच उंच झाडं, जबरी मजा येते यार बघायला. असं वाटतंय की कोकण सोडावं आणि इथे येऊन राहावं. पण भाई शेवटी कोकण ते कोकण आहे यार, आणि हिमाचल ते हिमाचल आहे, आणि उत्तराखंड ते उत्तराखंड आहे. शेवटी तसली कोणालाच म्हणजे कोणाचीच बरोबरी करू शकत नाही. जे जे ज्या ज्या ठिकाणी जे जे देवाने निर्माण केलंय ते ते त्या त्या ठिकाणी त्याचं कौतुक करण्यासारखं आहे. कोकणात गेलं तर कोकणात भारी आहे, त्याची सर हिमाचल प्रदेशला नाही. हिमाचल प्रदेश मला आला तर कोकणाची सर नाही. जबरी आहे यार. हे बघा वाटेत अशी गाई गुरं चरताना दिसत आहेत. जबरी अनुभव येतो यार, मजा वाटते फुल, खूप भारी आहे. आमचे मित्रमंडळी आम्हाला म्हणाले तुम्ही जाताय तर ब्लॉग कर, तुझे करतील, आम्ही घर बसल्या मजा घेऊ. आज त्यांच्यासाठी मी म्हणजे बाकी येताना काही सरळ रोड आहेत, रोड पण चांगले आहेत, त्याच्यामुळे आम्ही काही जास्ती फुल रोड कशाला दाखवा. रोड दाखवण्याचं एवढं भानगडीत पडलं नाही. बाकी थोडीफार त्याच्यात तुम्हाला माहिती सांगितलेली आहे मी. जे दाखवण्यासाठी पाहिजे ते हे रोड आहेत मित्रांनो. फुल घाट आहे, फुल घाट. फुल घाटात मजा, एन्जॉय. वारा आता सुसाट सुटलाय आणि बघा एके साईडला फुल डोंगर, दर्या आणि त्यातून छोटासा हा रस्ता. 2 पायाची त्र्यंबक राणी, हाते लाकूड पिते पाणी. म्हणजे खरं कोण आहे 3 पायाची त्र्यंबक राणी. आमची आता आम्ही 2 व्हीलरवरनच जातोय म्हणून म्हटलं 2 पायाची त्र्यंबक राणी. एक नंबर रोड आहे यार, तर व्ह्यू आहे. किती ठिकाणी फोटो काढणार पण यार थांबून. असं वाटतं की सगळ्याच ठिकाणी थांबावं, फोटो काढावे. हे बघा हे सगळे थांबलेले दिसत आहेत तुम्हाला फोटो काढायला. तर बघूया, आमच्यातलं एक शौनकच जरा आहे फास्टर. एकदा सुटला की सुटला बाबा, थांबतच नाही लवकर. एक नंबर व्ह्यू आहे समोर. हा नजारा आहे ना, ना फोटोमध्ये ना कशामध्ये, हा डोळ्यात एक क्षण आहे ते कॅचअप करून मनात साठवून ठेवायचे. हे असलं दृश्य आहे भावांनो ना, की तुम्ही किती कॅमेऱ्यात कैद करून ठेवणार. ह्याच्यासाठी तुम्हाला फिरावंच लागणार भावांनो. एक नंबर आहे बघा, खूप भारी. शेवटी कोकणातला मुलगा फायनली हिमाचल प्रदेशमध्ये आलाय ड्राईव्ह करायला. कोकणातून मुंबई, मुंबईतून शिमला. जबरदस्त अनुभव ड्राईव्हचा. अक्षरशः आता बटकना बसून बसून दुखायला लागले. पण एन्जॉय भावानं असाच करायचा. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, कुछ खोने के लिए कुछ पाना पड़ता है. मध्ये मध्ये काम सुद्धा चालू आहे.
त्यामुळे मी गाडीचं काय तुम्ही पळवूच शकत नाही. 50 नंतर पाहिजे तुम्हाला, आणि ते पण इमानदारीत. नाहीतर काय तुमचं खरं नाही. पण साईडला सेफ्टी लावलेलं आहे, पण सावकाशच जावा. आणि आपली हाफ टर्न घ्यायची मला फुल सवय आहे आणि झालेली सवय आहे ती. त्यामुळे मला असं फुल टर्न घ्यायची सवयच नाही. पूर्वी घाटात सुद्धा जाता मी हाफ टर्नच घेतो. कारण हा जायचाच रोड, आता समोरून कोणी येत नाही, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. बघा मस्त हा हाफ टर्न, तो हाफ टर्न, मस्त वेळ पण वाचतो आणि रस्ता पण चांगला होता. आता हा फुल टर्न आहे, आपण हाफ टर्न घ्यायचा. बघा अर्थात समोरून कोणी येत नाही म्हणून भावांनो, नाही तर मेरे तो लग गए. सांगतो ना, हा शगुनाला फुल गडबड लागलेली आहे बाबा. मला सांगितलं पाहिजे सावकाश जा. सांगतो मी 30च्या स्पीडने जातोय. असतो आमच्या पुढे तिकडे खूपच एक नंबर वेळ भावांनो. तुम्ही पण या शिमल्यात. आता इथून फक्त सौंदर्यच बघायचं आणि सौंदर्य फक्त. किती सांगू, काय बोलू, काय सुचतच नाही मला यार. बघा तुम्हाला चांगलं दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. बघू आता. डोंगरात घर आहेत ना, बघायला मजा वाटते यार. असं वाटतं खरोखर इथे एक घर घेऊन ठेवावं आणि कधीतरी वर्षातून एकदा येऊन राहावं इथे 2-4 दिवस. शिमला बघावं किंवा जे 4 दिवस इथं आजूबाजूचं काहीतरी बघायचं आणि घरी जायचं. खरोखर यार आता एक इच्छा झाली मला इथे आल्यावर. हा जायचा रोड आहे आणि यायचा रोड पण वेगळा आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. त्यामुळे ट्रॅफिक वाचतं. हे बघा अशी वरून जायचंय, खालून जायचंय. एक त्याच्या आधी सोलन म्हणून गाव आहे, त्याच्या आधी सुद्धा वेगळा रूट आहे, पण बाजूबाजूलाच आहे. समोर काय लिहिलंय आपण वाचूया. सोलन 7 किलोमीटर, शिमला 53 आणि बेया घाट 5. फायनली चंदीगड पासून निघाल्यापासून थांबवत खूपच थांबलो. फोटोग्राफी केली, व्हिडिओग्राफी केली. मध्ये आमचे पार्टनर झोपले होते, तर अखेर 110 किलोमीटरच यायचं होतं, पण आम्ही खूप वेळ काढला आणि फायनली अखेर पूर्ण घाट रोड करत एक्सप्लोर करत फायनली शिमल्यामध्ये पोहोचलोय. लक्कड बाजारमध्ये, लक्कड बाजार असं काहीतरी आहे. फुल ट्रॅफिक आहे, रस्ता पण खूप छोटा आहे. तुम्हाला आजूबाजूला दिसत असेलच. खूपच छोटा रस्ता आहे. त्यात शनिवार आहे, रविवार आहे, फुल्ली ट्रॅफिक आहे. आणि अखेर 5-6 तासाच्या प्रवासानंतर अखेर सुखरूप शिमल्यात पोहोचलोय. आता कुठेतरी थोडं मी बाहेर बघतोय राहायचं, पण इथे जरा आम्हाला कॉस्टली पडेल किंवा बघू कसं काय ते. थोडंफार कमी बार्गेनिंग करू आम्ही, कमी जास्त काय मिळत असेल तर. कुठे जायचंय? असे छोटेसे रस्ते आहेत, तिकडनं जात आहेत, तिकडनं येत आहेत, त्याच्यामुळे फुल ट्रॅफिक होत आहे. पण एक भारी म्हटलं ड्रायव्हिंगला. एक इतके वर्षाचं स्वप्न होतं लांब जाऊन कुठेतरी ड्रायव्हिंग करायची, त्यात पूर्ण होताना आम्हाला दिसतंय. त्यामुळे काही टेन्शन नाही आणि मस्त एक इच्छा राहिलेली पूर्ण झाली. अभी तो स्टार्ट हुआ है, बहुत लंबा सफर है. अभी पूरा तय करना अभी बाकी है. तर मस्त गारगार हवा आहे आणि आम्ही उंचावरती आलेलो आहोत. ऊन नाहीये बघा, तुम्हाला दिसत नाहीये, आणि गार हवा मस्त आहे. आम्ही काय ग्लोव्स वगैरे घातले नाहीत, ऊन नाही त्यामुळे मस्त गारगार हवा पण आहे. हात जरा सुरकुत्या पडल्यात बघा हाताला, त्यामुळे गारगार हवेने थंडी लागायला पण सुरुवात झाली हळूहळू. छानपैकी मस्त सगळा 3 दिवसाचा थकवा सगळा निघून गेलाय. शिमल्यामध्ये आल्यावर मूड चेंज झालाय आणि असं एकदम फ्रेश झालाय मूड छानपैकी. थोडंसं काम पण चालू आहे, त्यामुळे जरा ऑफ रोडिंग होतं इथे सुद्धा. तरी हल्ली सरकारने 10 वर्षात खूप बदल केलाय रोडमध्ये इकडे, त्याच्यामुळे सगळेजण टोटल 90% बाईक घेऊन येत आहेत. नाही तर पूर्वी काय 4 व्हीलर सुद्धा किंवा 2 व्हीलर सुद्धा घेऊन यायच्या लायकीचे सुद्धा रोड नव्हते. असा आमचा हा अनुभव म्हटला तो 2001 साली आला होता.
तेव्हा तो 10-11 वर्षाचा होता. तेव्हा म्हटला इकडे काहीच रोड होते, काहीच रोड नव्हते अवेलेबल, पूर्ण ऑफ रोड होता. जसं आम्ही आता चंद्रतालला वगैरे करणार आहोत तसं तसे सगळे रोड होते. पण कालानुसार बदल होत गेला आणि रोड चांगले होत गेले आणि इकडे टुरिझम खूप प्रमाणात वाढलंय आता. तर नाश्ता जेवण छानपैकी पोटभर झालेले आहे. छानपैकी मजा मस्ती मनासारखे फोटो वगैरे काढलेले आहेत. आता कुठेतरी थोडासा हॉल्ट करणार आम्ही, थोडासा बाजार वगैरे फिरणार, शॉपिंग वगैरे थोडीफार करू, अगदीच नाही असं नाही. आणि मग नेहमीप्रमाणे आराम करून उद्या सकाळी परत शिमला टू स्पिती अशी राईड आहे उद्याची. पूर्ण 60 पण नाही, 70 ते 80 किलोमीटरचा पूर्ण घाट आहे. अगदी चंदीगड सोडलं की पुढे थोडा एक काही एक 10-12 किलोमीटर 15 किलोमीटर आठवत नाही आता, पण एक साधारण सरळ आहे. आणि नंतर जे घाट चालू होतात असे फिरत 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 वरती शिमला. म्हणजे जसं साताऱ्यातून आपण महाबळेश्वरला जातो सेम तसं आहे. भावांनो, अशा प्रकारे संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. तर आम्ही चियूक म्हणून गाव आहे शिमल्याच्या थोडंसं पुढे, तिथे थांबलोय. ते एका दादाने आम्हाला होमस्टे दिला आहे. तर तिथे आम्ही इकडे मागे बघताय तुम्ही, मस्तपैकी घर आहे आणि गाडी वगैरे छान पार्किंग मिळालं आहे आणि घर पण छान आहे. आजूबाजूला सुंदर परिसर आहे. तर तुम्ही माझ्या बागे बघताय, हे जे तुम्हाला दिसतंय साधारण मी टोपल्या वगैरे घातलेली जी झाडं आहेत ती झाडं सफरचंदाची आहेत. आणि मस्त सुंदर घर आहे बघा. आणि छान म्हणजे कोकणात जसं घर असतं आजूबाजूला फळझाडं फुलझाडं तसे हे तर या दादाने केलेलं आहे. छानपैकी सुंदर घर आहे. इथे झोपाळा सुद्धा आहे, तुम्हाला दाखवतो. तर छानपैकी झोपाळा पण आहे, मस्त आरामदायी. हा 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 हा, एक नंबर घर आहे भावांनो. आणि बघा आजूबाजूला मोठमोठी झाडं, सूर्यप्रकाश पण जरा कमी येतोय, खूप थंडी पण आहे, आत्ताच गारवा पण खूप आहे. आणि जसं सांगितलं की ही सफरचंदाची झाडं झाकलेली आहेत. होमस्टे आजूबाजूचा माझ्या मागे असलेला सुंदरसा परिसर. तर तुम्हाला तर मी रूम दाखवतो, छान आहे रूम. तर छोटी असलेली सुंदरशी रूम 4 जणांसाठी मी घेतलेली आहे. खूप सुंदर खोली आहे आणि छान घर पण छान आहे. मला खूप आवडलं. असं वाटतं की आपण पण सुद्धा इथे छोटीशी जागा घेऊन घर बांधूया असं वाटतंय. मस्त. तर आता आजच्या दिवशी तुमचा निरोप घेतो. पुन्हा भेटूया उद्याच्या राईडमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.